परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. आता तुम्हीच पहा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय करोडपती होते का अब्जाधीश होते? अहो, साधं पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं बाबासाहेबांना. वाचनाची आवड आहे पण नाही घेऊन देता येत. एका वेळी स्वतः उपाशी राहायचं पण पोराला पुस्तक आणून द्यायचं. आणि हो, ते आडवे आले का त्यांना? त्यांची नाही. आणि हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वाचा गुण माहित आहे का तुम्हाला? त्यांनी आपल्या आयुष्यात वाचलेले पुस्तक कधीही वाचले नाही. इतकी मत त्यांच्यात होती. ती काय वरतून आली का? नाही. ते म्हणत होते, मी कमावली. कशी कमावली? मी माझ्या परिस्थितीतून कमावली. अस्पृश्यांना शिक्षणाचे अधिकार हिरावण्यात आले. ज्योतिबा फुले यांनी 1848 रोजी अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. अहो, फक्त वही पेन म्हणजे शिक्षण आहे. अहो, फक्त वही पेन म्हणजे शिक्षण आहे. बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. जेवल्यावरचे समाधान तात्पुरते असते, या उलट शिक्षणाने ज्ञानाची मिळणारी शुद्धरी ही आयुष्यभर पुरते. अहो, पोटाची भूक भागवावीच. अहो, पोटाची भूक भागवावीच. एक पाऊल पुढे टाकून शिक्षण घेऊन बुद्धीचीही भूक भागवावीच. जसा उपाशी मारा माणूस अशक्य होऊन अल्पायुष्य होतो, तसा तो शिक्षण अनुभवीही दुसऱ्याचा गुलाम बनून राहतो. अशा विचाराचे होते आपले बाबासाहेब. कोटी कुळाचा तो आवाज होता, गोरगरिबाचा आधार होता. कोटी कुळाचा तो आवाज होता, गोरगरिबाचा आधार होता. दमदार असा नेता माझा भीमराज होता. दमदार असा नेता माझा भीमराज होता. बाबासाहेब म्हणजे एक ज्ञानसूर्य. या ज्ञानसूर्याने प्रकांड पंडिताने साऱ्या जगाला प्रकाशमान केले व वर्षानुवर्ष गुलामगिरीच्या खाईत फिटफिट पडलेल्या अस्पृश्य समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. तुम्हा सर्वांना बाबासाहेबांचा हा संदेश माहित आहे, पण कितपत लोकांना याचा अर्थ माहित आहे? शिका म्हणजे औपचारिक शिक्षणाबरोबर परिवर्तनाचा लढाई शिका. सीमेवर एखादा साधा माणूस लढायला जाऊ शकतो का? कारण नाही. त्याचेही शिक्षण तंत्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे असते. कोणीही हृदयाची शस्त्रक्रिया करू शकतो का? तर नाही. त्याचेही तंत्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे असते. म्हणून आम्ही बौद्ध घरात जन्माला आलो, त्रिसरम पंचशील म्हणू लागलो, जय भीम म्हणून वाढलो. मग आम्ही आंबेडकरी झालो का? किंवा आंबेडकरी लढाईसाठी पात्र झालो का? नाही. कारण अजूनही आम्ही बाबासाहेबांचे नेमके विचार आत्मसात केलेले नाही. संघर्ष करा तर या देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासाठीचा संघर्ष, परिवर्तनासाठीचा आणि त्यांच्याच भाषेत प्रतिक्रांतीशी मुकाबला आणि क्रांती निर्माण करण्यासाठी. पण हा संघर्ष करायचा कसा? यासाठी बाबासाहेबांच्या संदेशातील अंतिम शब्द महत्वाचा आहे. संघटित व्हा. तर संघटित कुणी व्हायचं? आंबेडकरी समाजाने की बौद्ध समाजाने की आणखी कुणी? अहो, संघटित त्या लोकांनी व्हायचं जे आजवर शोषित वंचित आणि प्रगतीच्या दृष्टीने मागास राहिलेला आहे. त्यांनी सर्वांनी मिळून जे लोक आपल्या सत्ता करणाऱ्यांवर विषमते विरुद्ध संघर्ष करायचा. म्हणजे लाठ्या काढायचा संघर्ष का? तर नाही. शेवटी जाता म्हणावेसे वाटते, सागरचे पाणी कधी आटणार नाही, माझ्या भीमाची आठवण कधी मिटणार नाही. सागरचे पाणी कधी आटणार नाही, माझ्या भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे, एका जन्म काय 1000 जन्म घेतली, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही.